नमस्कार मुलांनो, सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव नितीन टेकाळे. गेली 8 वर्ष झालं. किती वर्ष? गेली 8 वर्ष झालं लातूरमध्ये मी शिकवत आहे. लातूरमधून 8 वर्षाच्या अनुभवानंतर आम्ही ह्या वर्षी अंबेजोगाईमध्ये स्टार्ट करत आहेत न्यूटन फिजिक्स क्लासेस लातूर अँड अंबेजोगाई. पूर्ण जगामध्ये टोटल माझे 12 रिसर्च पेपर आहेत. एमटेक डिस्टिंक्शन आहे, BE डिस्टिंक्शन आहे. आता अंबेजोगाईमध्ये फिजिक्स क्लासेस चालू करण्याचं उद्दिष्ट काय, कारण काय? मी खूप वेळेस ऑब्झर्व केलं की अंबेजोगाईच्या मुलांना बायोलॉजी तोंडपाठ असते, केमिस्ट्री तोंडपाठ असते, फक्त आणि फक्त त्यांना फिजिक्समध्ये प्रॉब्लेम आहे. फक्त त्यांना फिजिक्समधले प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाहीत, म्हणून ते MBBSला जाऊ शकत नाहीत. ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ह्या वर्षीपासून आम्ही चालू करत आहेत न्यूटन फिजिक्स क्लासेस लातूर अँड अंबेजोगाई. हा क्लासेसचा पहिला क्लास आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहेत की नीट एक्झाम काय असते, एम्सची एक्झाम काय असते, जिपमर काय असते, JEEची एक्झाम काय असते, NDAची एक्झाम काय असते आणि MST CETची एक्झाम काय असते. लक्षात? सर्व एक्झामचा पॅटर्न बघा की एक्झाम किती मार्काची असते, कशी द्यायची असते, सिलेबस काय असतो आणि त्याच्यानंतर त्या एक्झामसाठी काय काय तयारी करावं लागते, कोणकोणती बुक्स यूज करावं लागतात, हे सर्व माहिती तुम्हाला मी आज पहिल्या लेक्चरमध्ये देईल. फर्स्ट, आता 10वी पास झालात की सर्वांना प्रश्न पडतो की 10वी नंतर करायचं काय. एक कॉमन ट्रेंड आहे की 10वी नंतर 3 साईड असतात. एक असतं कॉमर्स, एक असतं सायन्स आणि एक असतं आर्ट्स. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही आर्ट्सला ॲडमिशन घेतात तर आर्ट्समध्ये तुम्हाला काय काय शिकवावं लागतं की जे तुम्ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, त्यानंतर राज्यशास्त्र हे जे तुम्ही 8वी, 9वी, 10वीला शिकलेले असतात तेच पुन्हा तुम्हाला आर्ट्समध्ये शिकवावं लागतं. त्यानंतर कॉमर्समध्ये काय असतं बघा, कॉमर्समध्ये हे फक्त बँकिंग रिलेटेड असतं. कॉमर्स म्हणजे मॅथ नसतं, कॉमर्स मीन्स बँकिंग रिलेटेड असतं सर्व. त्यानंतर येतं सायन्स. सायन्समध्ये तुम्ही काय शिकतात बघा, जे तुम्ही 8वी, 9वीला आणि 10वीला जे तुम्ही मॅथ शिकतात, जे तुम्ही सायन्स शिकतात, ते सर्व सायन्स आणि मॅथ पुन्हा तुम्हाला 11वी आणि 12वीला डीपमध्ये शिकावं लागतं. फरक एवढाच असतो. सर्व तेच असतं की पुन्हा ते फक्त डीपमध्ये शिकायचं असतं. लक्षात? 3 साईड आहेत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. तुम्हाला ज्या साईडमध्ये इच्छा असेल, ज्या साईडमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल ती साईड तुम्ही घेऊ शकतात. परंतु फक्त माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही सायन्स साईड घ्यायला पाहिजे. कारण एकच आहे की सायन्स साईड ज्यावेळेस मुलगा घेतो त्यावेळेस तो ॲटलिस्ट अभ्यास करतो, काही ना काहीतरी प्रयत्न करतो, काही ना काहीतरी ते नवीन शिकतो, त्याचा मेंदू थोडंसं तल्लख होऊन जातो. लक्षात? त्यामुळं झेपल नाही झेपल पण सायन्स साईड घ्यायचा प्रयत्न करा. नंतर बघा आता की सायन्स साईडमध्ये काय असतं, नेमकं कोणकोणते विषय असतात. सायन्स साईडमध्ये 2 सब्जेक्ट असतात. एक असतं कंपल्सरी आणि दुसरं असतं इलेक्टिव्ह. आता कंपल्सरी सब्जेक्ट म्हणजे कोणता सब्जेक्ट? जो सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचाच आहे. लक्षात? कंपल्सरी जो सब्जेक्ट तुम्हाला घ्यावाच लागतो त्याला म्हणतात कंपल्सरी सब्जेक्ट. कंपल्सरी सब्जेक्टमध्ये बघा, इंग्लिश येतं, फॉरेन लँग्वेज येते, एन्व्हायरमेंट सायन्स येतं, हेल्थ सायन्स येतं. त्यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यावा लागतो. मुलं 99% मुलं कोणता घेतात? इंग्लिश घेतात. लक्षात? त्यानंतर असतं इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणजे ऐच्छिक विषय. त्यामध्ये तुम्ही कुठलाही 4 सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकतात. एकदा तुम्ही फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, बायोलॉजी घ्या, मॅथमॅटिक्स घ्या किंवा जे खाली जे राहिलेत त्याच्यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा असतो. असे करून तुम्हाला 4 सब्जेक्ट घ्यायचे असतात. एक तर इलेक्ट्रॉनिक्स घ्या, कॉम्प्युटर घ्या, क्रॉप सायन्स घ्या किंवा IT घ्या. त्यापैकी तुम्ही एक सब्जेक्ट घेऊ शकतात आणि वरच्या 4 सब्जेक्टपैकी तुम्ही 3 घ्या किंवा 4चे 4 घ्या. हे तुमच्यावर मनावर असतं. ठीक आहे? असं करून 2 ग्रुप पडतात.
एक असतो फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि दुसरा ग्रुप असतो फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तुम्ही जनरल ग्रुप पण घेऊ शकतात. जनरल ग्रुपमध्ये काय येतं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी चारीचे चारी विषय येतील, त्याला म्हणायचं जनरल ग्रुप. जर तुम्ही फक्त फिजिक्स केमिस्ट्री मॅथ घेतलात तर त्याला म्हणायचं मॅथ ग्रुप. जर तुम्ही फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेतलात तर त्याला म्हणायचं बायो ग्रुप. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला मॅथ कंपल्सरी घ्यावं लागतं. आलं लक्षात. जर तुम्हाला मेडिकलला जायचं असेल तर तुम्हाला बायोलॉजी कंपल्सरी घ्यावं लागतं. समजलं. त्यापेक्षा जनरल घ्यायचं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी सर्वच येतं. मग कुठेही जावा. इंजिनिअरिंगला जायचं असेल इंजिनिअरिंगला जावा, नाही तर मेडिकलला जायचं असेल तर मेडिकलला जावा. आलं लक्षात. आपण पाहिलं की दोन ग्रुप आहेत, एक तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. तर सपोज करा तुम्ही जर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी ग्रुप घेतला म्हणजेच बायो ग्रुप घेतला तर 12वी नंतर कोणकोणते चांगले कोर्सेस आहेत, 12वी नंतर तुम्हाला कोणकोणते चांगल्या कोर्समध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येतं, तर त्याचे मी रँकिंग तुम्हाला सांगाल. सर्वप्रथम जे मुलं बायोलॉजी ग्रुप घेतात तर त्यांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे MBBS करणं. समजलं. नीटची एक्झाम देणं आणि MBBS करणं. त्यानंतर जर MBBSला नाही लागला तर ते मुलं ट्राय करतात BMSसाठी. समजलं. MBBS आणि BMSमध्ये फरक एवढाच असतो, MBBS म्हणजे ॲलोपॅथी असतं आणि BMS म्हणजे आयुर्वेदिक असतं. परंतु BMSच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस पण करायचं चान्स असतो. ठीक आहे. त्यामुळं MBBSला जरी नाही लागला, BMSला लागत असेल तर इट्स ओके. त्यानंतर BHMS असतं. BHMS मीन्स होमिओपॅथी. ठीक आहे. त्यानंतर BUMS असतं. BUMS म्हणजे युनानी. H मीन्स होमिओपॅथी, A मीन्स आयुर्वेदिक, U मीन्स युनानी. चारही डॉक्टरच आहेत, फक्त त्यांची प्रॅक्टिस करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. MBBSवाला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतो, BMSवाला आयुर्वेदिकची प्रॅक्टिस करतो, BHMSवाला होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतो, BUMSवाला युनानीची प्रॅक्टिस करतो. समजलं. जर हे चारही झाले असतील तर पाचवा असतं BDS, बॅचलर ऑफ डेंटल सर्जन, म्हणजे दाताचा डॉक्टर. ठीक आहे. आता हे झाले सगळे माणसाचे डॉक्टर. जर ह्या माणसाच्या डॉक्टरला जर नंबर नाही लागला, नीटमध्ये जर कमी मार्क्स आले तर मुलं जातात जनावराच्या डॉक्टरकडे, म्हणजे वेटनरी डॉक्टरकडे. ठीक आहे. त्यानंतर असतं BSc नर्सिंग, की जे तुम्ही प्लेन करू शकतात. त्यानंतर असतं बॅचलर ऑफ फार्मसी आणि त्यानंतर असतं बायोटेक आणि त्यानंतर असतं BSc डिग्री. हा सिक्वेन्स आहे की जे मुलं जर बायोलॉजी ग्रुप असेल तर ह्या सिक्वेन्सप्रमाणे आपलं करिअर निवडतात. बायोलॉजी ग्रुपवाल्यांचं पहिलं टार्गेट असतं MBBS. नंतर बघा दुसरा ग्रुप आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. लक्षात. आता जर तुम्ही मॅथ ग्रुप घेतलात तर तुम्हाला 12वी नंतर कुठं कुठं जाता येतं, कोणकोणते कोर्स करता येतात. सर्वप्रथम ज्यांचा मॅथ ग्रुप आहे त्यांचा पहिला प्रिफरन्स असतो इंजिनिअरिंग करणं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रिफरन्स असतो NDA करणं. NDAमध्ये जर जायचं असेल, NDAची एक्झाम द्यायचं असेल तर तुम्हाला मॅथ घेणं कंपल्सरी आहे. ज्यांचं मॅथ 12वीला नसेल त्यांना NDAची एक्झाम देता येत नाही. तर तिसरं आहे TAESची एक्झाम, टेक्निकल एंट्री स्कीमची एक्झाम. तुम्ही ही एक्झाम पास झाला की डायरेक्टली तुम्हाला आर्मीमध्ये इंजिनिअरिंग करता येतं. नंतर बघा नेव्हीची एक्झाम. नेव्हीची एक्झाम पास झाला की तुम्हाला नेव्हीमध्ये इंजिनिअरिंग करता येतं. त्यानंतर मर्चंट नेव्ही कोर्सेस असतात, मराठी इंजिनिअरिंग, हे ते कोर्सेस तुम्ही करू शकतात. पण हे सर्व करायला तुम्हाला मॅथ ग्रुप लागतो. विदाऊट मॅथ ग्रुप तुम्ही हे करू शकत नाहीत. नंतर आहे पॉलिटेक्निकल. तुम्ही पॉलिटेक्निकल करू शकतात 12वी नंतर. 12वी नंतर पॉलिटेक्निकलला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. तुम्हाला 12वी नंतर पॉलिटेक्निकलच्या फर्स्ट इयरला घ्यायची गरज नाही. तुम्हाला 12वी नंतर पॉलिटेक्निकलच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं. सेकंड इयर झाल्यानंतर, थर्ड इयर झाल्यानंतर पॉलिटेक्निकल कंप्लीट झालं की तुम्हाला इंजिनिअरिंगच्या पुन्हा डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं. त्यानंतर 7वं आहे तुम्ही BCom करून CA करू शकतात. लक्षात.
बी कॉम करायचं म्हणलं तर त्याला कॉमर्सच साईड घ्यावी लागते असं काही नसतं. सायन्स साईड घेऊन सुद्धा तुम्ही बी कॉम करू शकतात आणि बी कॉम करून तुम्ही सी ए करू शकतात. नंतरचं आहे बी सी ए करणं किंवा बी सी एस करणं. नंतर आहे बी एस सी करणं, प्लेन बी एस सी. आणि नंतरचं आहे बी ई आर्किटेक्चर करणं. समजलं? हे टॉप 10 कोर्सेस आहेत आफ्टर 12 जर तुमचा मॅथ ग्रुप असेल तर. आता आपण बघूत की जर माझा बायोलॉजी ग्रुप असेल आणि मला जर मेडिकलला जायचं असेल म्हणजे मला जर MBBS करायचं असेल किंवा BMS करायचं असेल किंवा BHMS करायचं असेल किंवा BDS करायचं असेल तर मला नेमकं कोणकोणते एक्झाम द्यावं लागतात. सर्वप्रथम तुम्हाला मेडिकलला जायचं असेल, MBBS करायचं असेल तर ऑल इंडियामध्ये फक्त 3 एक्झाम्स आहेत की त्या 3 एक्झाम थ्रू तुम्ही MBBS करू शकतात. मग त्या कोणकोणत्या एक्झाम्स आहेत? पहिली एक्झाम आहे तुमची नीट, नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रान्स टेस्ट. त्यानंतर आहे एम्स एक्झाम, आलं लक्षात. त्यानंतर आहे जिपमर एक्झाम. ठीक आहे. ह्या 3 एक्झाम तुम्हाला जर मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर ह्या 3 एक्झामपैकी एक एक्झाम द्यावं लागते किंवा तिन्ही एक्झाम तुम्ही दिला तरी चालतं. पहिलं बघा आता नीट एक्झाम. जर तुम्हाला ऑल इंडियामधल्या कुठल्याही मेडिकल कॉलेजला जर जायचं असेल तर नीट एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. त्यानंतर एम्स एक्झाम. टोटल भारतामध्ये 15 एम्स कॉलेजेस आहेत. किती एम्स कॉलेजेस आहेत? 15 एम्स कॉलेजेस आहेत. त्या 15 एम्स कॉलेजमध्ये जर MBBS करायचं असेल तर तुम्हाला त्यांची एक सेपरेट एक्झाम असते एम्स एक्झाम. ती तुम्हाला एम्स एक्झाम द्यावं लागते. नंतर बघा जिपमरची एक्झाम. टोटल भारतामध्ये 2 जिपमरचे कॉलेज आहेत आणि त्या 2 जिपमरच्या कॉलेजला जर तुम्हाला MBBS करायचं असेल तर तुम्हाला जिपमरची एक्झाम द्यावं लागते. लक्षात? काय म्हटलं मी? ऑल इंडियामध्ये जर MBBS करायचं असेल कुठल्याही मेडिकल कॉलेजला जाऊन तर तुम्हाला नीटची एक्झाम द्यावं लागते. तुम्हाला एम्स कॉलेजमध्ये MBBS करायचं असेल तुम्हाला एम्सची सेपरेट एक्झाम द्यावं लागते. जर तुम्हाला जिपमर कॉलेजमध्ये MBBS करायचं असेल तर तुम्हाला जिपमर कॉलेजची सेपरेट एक्झाम द्यावं लागते. लक्षात? परंतु 2021 नंतर तुम्ही ऑल इंडियामध्ये तुम्हाला जर MBBSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एकच एक्झाम द्यावं लागेल, ती म्हणजे नीट. नीट एक्झाम सोडून तुम्हाला कुठलीच एक्झाम द्यायची गरज नाही 2021 नंतर. ठीक आहे. आता सर्वप्रथम मी तुम्हाला नीट एक्झाम काय असतं किंवा किती मार्काची असते हे सर्व तुम्हाला मी सांगेल. सर्वात अगोदर नीट एक्झाम NTA कंडक्ट करतं. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक संस्था आहे की जी तुमची नीटची एक्झाम कंडक्ट करतं दरवर्षी. आता नेमकी नीटची एक्झाम किती मार्काची असते, किती मार्काचा पेपर असतो, किती मार्काला बायोलॉजी आहे, किती मार्काला केमिस्ट्री आहे, किती मार्काला फिजिक्स आहे, हे सर्व तुम्हाला मी आता ह्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन करेल. आता बघा नीटमध्ये बायोलॉजी ही असते 360 मार्काला. ठीक आहे. बायोलॉजीचे टोटल 90 क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन 4 मार्काला असतो आणि टोटल बायोलॉजी किती मार्काची झाली मग? 360. त्यानंतर असतं केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये असतात टोटल 45 क्वेश्चन. एक क्वेश्चन असतो 4 मार्काला, टोटल मार्क्स झाले 180. त्यानंतर असतं फिजिक्स. फिजिक्समध्ये असतात 45 क्वेश्चन. एक क्वेश्चन असतो 4 मार्काला, टोटल मार्क्स झाले 180. म्हणजेच टोटल नीट एक्झाम 720 मार्काची असते. टोटल नीटची एक्झाम असते 720 मार्काची आणि पेपर किती तासाचा असतो? 3 तासाचा. पेपर असतो 3 तासाचा. एक्झाम असते 720 मार्काची. त्यामध्ये बायोलॉजी असतं 360 मार्काला, केमिस्ट्री असतं 180 मार्काला, फिजिक्स असतं 180 मार्काला. ठीक आहे. आता बघा पूर्ण भारतामधून दरवर्षी नीटसाठी 17 ते 18 लाख मुलं दरवर्षी बसतात. नीट एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग स्कीम असतं. निगेटिव्ह मार्किंग स्कीम म्हणजे काय असतं? जर तुमचं आन्सर बरोबर आलं तर तुम्हाला 4 मार्क मिळणार आणि जर तुमचं आन्सर जर चुकलं तर तुम्हाला जे बरोबर मार्क्स मिळाले त्यामधला 1 मार्क कमी होणार. त्याला म्हणायचं निगेटिव्ह मार्किंग स्कीम.
लक्षात काय काय सांगितलं? नीट एक्झाम 720 मार्काची असते, त्यापैकी बायोलॉजी 360 मार्काला असतं, फिजिक्स 180 मार्काला असतं, केमिस्ट्री 180 मार्काला असतं. एक्झाम 3 तासाची असते. आता बघूत आपण की टोटल भारतामध्ये MBBSच्या सीट किती अवेलेबल आहेत, जागा किती आहेत, मुलं किती बसायला लागले दरवर्षी MBBSसाठी. नीट एक्झामसाठी टोटल 17 ते 18 लाख मुलं बसतात. आता बघा, भारतामध्ये गव्हर्मेंट कॉलेज, टोटल गव्हर्मेंट कॉलेज आहेत 289. किती कॉलेज आहेत गव्हर्मेंटचे? 289. त्यापैकी 272 गव्हर्मेंटचे कॉलेज आहेत, 15 कॉलेज हे एम्स कॉलेज आहेत की जे गव्हर्मेंटचेच आहेत, फक्त सेपरेट आहेत. त्यानंतर 2 कॉलेज जिपमरचे आहेत. म्हणजे टोटल कॉलेज किती झाले? 272. 272 कॉलेजमध्ये टोटल गव्हर्मेंटच्या सीट आहेत 42,795. लक्षात. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज, पूर्ण भारतामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत 260 आणि त्या 260 प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट अवेलेबल आहेत 35,540. पूर्ण भारतामध्ये MBBSचे कॉलेजेस, पूर्ण भारतामध्ये MBBSचे कॉलेजेस आहेत 532 आणि MBBSचे सीट अवेलेबल आहेत पूर्ण भारतामध्ये 78,335. मुलं किती बसायले आहेत? 17 लाख. MBBSच्या सीट किती अवेलेबल आहेत? 78,335. मग फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला अभ्यास किती करायचा आहे, आपल्याला किती प्रॅक्टिस करायची, ह्या गोष्टी फक्त आपण आता इथून पुढे लक्षात ठेवायचं. त्या गोष्टी तुमच्या लक्षात याव्या म्हणून मी तुम्हाला ही स्लाईड दाखवली. समजलं? इथलं पूर्ण भारतामध्ये MBBSचे गव्हर्मेंटचे कॉलेज किती आहेत? 289. 289 पैकी 15 कॉलेज हे एम्सचे कॉलेज आहेत आणि 2 कॉलेज हे जिपमरचे कॉलेज आहेत. एम्सचे कॉलेज हे स्पेशल कॉलेजेस आहेत MBBS करण्यासाठी आणि हे जे 15 एम्सचे कॉलेज आहेत हे भारतामध्ये सगळ्यात टॉपचे MBBS कॉलेज आहेत. लक्षात. एम्सचे कॉलेज हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेज असतात, केंद्र सरकारचे. एम्सचे टोटल 15 कॉलेजेस आहेत पूर्ण भारतामध्ये आणि त्या 15 कॉलेजमध्ये सीट अवेलेबल आहेत 1,207. 1200 सीट अवेलेबल आहेत MBBS करण्यासाठी. जर तुम्हाला एम्स कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल MBBS करण्यासाठी तर तुम्हाला एम्स कॉलेजची सेपरेट एक्झाम असते, ती एक्झाम तुम्हाला द्यावी लागते, ती एक्झाम तुम्हाला पास करावं लागते. आता ह्या एम्स कॉलेजची फीस किती असते बघा. ह्या एम्स कॉलेजची फीस असते 1,000 रुपये ते 5,000 रुपये पर इयरची. म्हणजेच जर 5 वर्षाचं MBBS असेल आणि प्रत्येक वर्षी जर 5,000 रुपये फीस असेल तर तुमचं 25,000 रुपयामध्ये MBBS होतं. 12वीला एक ट्युशन लावायची म्हणल्यास 25,000 रुपये लागतात. अख्खं MBBS करायचं असेल एम्स कॉलेजमधून तर तुम्हाला 25,000 रुपये लागतात. त्यात मेस फुकट असते, राहायचं फुकट असतं, म्हणजे हॉस्टेल फुकट असतं. लक्षात. फक्त एम्समध्ये लागणं महत्त्वाचं असतं. आता जे 15 एम्सचे कॉलेज आहेत तर त्या 15 एम्सच्या कॉलेजची रँकिंग कशी आहे? सगळ्यात टॉपचं जे कॉलेज आहे ते आहे एम्स दिल्ली. सीट अवेलेबल आहेत MBBS करण्यासाठी 107. सेकंडचं आहे एम्स भोपाळ. थर्ड आहे एम्स भुवनेश्वर. फोर्थ आहे एम्स जोधपूर आणि फिफ्थ आहे एम्स पटना. असे टोटल 15 कॉलेज आहेत. पण सगळ्या 15 कॉलेजपैकी सगळ्यात टॉपचं कॉलेज कोणतं आहे? एम्स नवी दिल्ली. तुम्ही ऐकलं असेल, कुणीही आजारी पडू द्या, मागं आपले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजारी पडले होते. कुठं दाखल केलं होतं? एम्स न्यू दिल्लीला. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आजारी पडले होते. कुठं दाखल केलं होतं? एम्स न्यू दिल्लीला. भारतामध्ये कुठलाही मोठा नेता, मोठा अधिकारी, मोठा पुढारी आजारी पडू द्या, त्याला एम्समध्ये नेऊन दाखल करतात, कारण हे भारतातलं सगळ्यात टॉपचं MBBSचं कॉलेज आहे. मग एक विचार करा की इथून जे मुलं डॉक्टर की पास होतात त्या मुलांची क्वालिटी काय असते. समजलं. आपल्याला एम्स कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे, एम्स कॉलेजसाठी रात्रंदिवस अभ्यास करायचा आहे, एम्स कॉलेजसाठी झगडायचं आहे. आपलं टार्गेट फक्त एकच असेल, जर MBBS करायचं आहे तर एम्स कॉलेजमधून करायचं आहे. नेक्स्ट आहे जिपमरचे कॉलेज. पूर्ण भारतामध्ये
2 जिपमरचे कॉलेज आहेत. एक आहे पॉंडुचेरीला, एक कुठं आहे पॉंडुचेरीला, आणि दुसरं आहे करकुलला. 2च कॉलेज आहेत. अवेलेबल सीट आहेत 2 कॉलेजमध्ये MBBSचे 200 सीट, आणि जिपमर कॉलेजची फीस असते 4,000 ते 6,000 रुपये. सेम एम्ससारखी फीस असते, काहीच फरक नसतो. फक्त जिपमर कॉलेजला, एम्स कॉलेजला लागणं महत्त्वाचं आहे, तिथून MBBS करणं महत्त्वाचं आहे. 11वीला ठरवलं आहे काय करायचं आहे, MBBS करायचं आहे. ठरलं ते ठरलं. आता इथून पुढं एक गोष्ट आणखी ठरवायची, शेवटपर्यंत ठरवायची, की भारतातल्या टॉप 10 कॉलेजमधून MBBS करायचं आहे. कोणत्या कॉलेजमधून MBBS करायचं आहे, टॉप 10मध्ये. असं नाही ठरवायचं की माझा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागायला पाहिजे, माझा MBBSला लागायला पाहिजे, असं कधीच नाही ठरवायचं. ध्येय नेहमी मोठं ठरवायचं. काय ठरवायचं ध्येय, पूर्ण भारतामधले जेवढे टॉप 10चे कॉलेजेस आहेत MBBS करण्यासाठी, त्या टॉप 10च्या इंजिनिअरिंग कॉलेजला, त्या टॉप 10च्या MBBS कॉलेजला नंबर लागला पाहिजे. मग हे टॉप 10चे कोणकोणते कॉलेज आहेत, 1 नंबरला आहे पूर्ण भारतामध्ये MBBS करण्यासाठी एम्स न्यू दिल्ली, रँक 1 आहे याचा. 2nd नंबरला आहे क्रिस्टन मेडिकल कॉलेज, कुठं आहे ते, वेल्लोरला आहे. ॲडमिशन कसं भेटतं, नीट थ्रू. त्यानंतर 3ऱ्या नंबरचं कॉलेज कोणतं आहे, अमृता विश्व विद्यापीठ, कुठं आहे ते, तामिळनाडूमध्ये आहे. आलं लक्षात. हे आहे 3 नंबरचं कॉलेज पूर्ण भारतामधून. त्यानंतर 4 नंबरला पूर्ण भारतामध्ये MBBS करण्यासाठीचं कॉलेज आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. एक्झाम नीट थ्रू ह्या ठिकाणी ॲडमिशन भेटतं. लोकेशन वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर 5व्या नंबरचं कॉलेज आहे कस्तुरबा मेडिकल कॉलेज. ॲडमिशन कसं भेटतं, नीट थ्रू भेटतं. लोकेशन कुठं आहे, मणिपाल कर्नाटकमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर 6व्या नंबरचं कॉलेज आहे जिपमर कॉलेज. जिपमरचे 2 कॉलेज आहेत, एक पॉंडुचेरीला आहे, एक करकुलला आहे. ॲडमिशन कसं भेटतं, जिपमरची सेपरेट एक्झाम असते, त्यांची सेपरेट एंट्रन्स एक्झाम असते, ते पास झाल्यानंतर जिपमर कॉलेजला ॲडमिशन भेटतं. त्यानंतर 7व्या नंबरला आहे किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी. तुम्ही इमेजमध्ये बघा, राजवाडा दिसायला लागला. राजवाड्याचं मेडिकल कॉलेजमध्ये कन्वर्ट केलं यांनी. ते किंग जॉर्जचा राजवाडा होता, त्या राजवाड्यामध्ये मेडिकल कॉलेज सुरू केलं आहे. हे आहे 7 नंबरला कॉलेज. ॲडमिशन कसं भेटतं, नीट थ्रू. कुठं आहे, लखनौला उत्तर प्रदेशमध्ये. 8व्या नंबरचं कॉलेज आहे श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च. ॲडमिशन कसं भेटतं, नीट थ्रू भेटतं. कुठं आहे, चेन्नईला आहे. हे आहे 8व्या नंबरचं कॉलेज. त्यानंतर 9व्या नंबरचं कॉलेज सेंट जॉन मेडिकल कॉलेज. ॲडमिशन कसं भेटतं, नीट थ्रू. कुठं आहे ते, बँगलोरला. आणि आता 10व्या नंबरचं कॉलेज आहे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी. ॲडमिशन कसं भेटतं, नीट थ्रू. कुठं आहे कॉलेज, UPमध्ये अलीगडला. समजलं. हे आहेत भारतातले टॉप 10 MBBS कॉलेज. आपलं लक्ष एकच असायला पाहिजे, एम्स कॉलेज आणि एम्स कॉलेज. तुम्ही जर पाहिलं असेल टॉप 10चे जेवढे कॉलेज आहेत पूर्ण भारतामध्ये, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं एकही कॉलेज नाही आहे. टॉप 10मध्ये महाराष्ट्रातलं एकही कॉलेज नाही आहे. आता मी तुम्हाला महाराष्ट्रातले टॉप 10चे मेडिकल कॉलेज सांगाल की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन MBBS करू शकता. पहिलं आहे ग्रँट मेडिकल कॉलेज. दरवर्षी नीटचा कट ऑफ 720 मार्कापैकी लागतो 634 मार्काला. दरवर्षी म्हणजे 634च्या आसपासच लागतो. ठीक आहे. त्यानंतर BJ मेडिकल कॉलेज. नीटचा कट ऑफ 720 मार्कापैकी 635ला. त्यानंतर GS मेडिकल कॉलेज. नीटमध्ये लागतात 657 मार्क, कट ऑफ आहे गेल्या वर्षीचा. त्यानंतर लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये आहे,
कट ऑफ लागला गेल्या वर्षी 630 मार्काचा. त्यानंतर HBT मेडिकल कॉलेज 620. हे झाले पहिले टॉपचे 6 कॉलेज महाराष्ट्रामधले. समजलं. आता आपण मराठवाड्यामध्ये राहतो, मग मराठवाड्यामधल्या कॉलेजचा गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता. लोक काहीही सांगतात, गेल्या वर्षी 550ला लागलं, 560ला लागलं, पण हा ॲक्च्युअल कट ऑफ आहे. तुम्ही नेटवरती जाऊन चेक करू शकतात की गेल्या वर्षी किती मार्काला कुठल्या कॉलेजला किती मार्काला क्लोज झाला. मी मराठवाड्यामधले 4 कॉलेजेस सांगेल आणि त्यांचा कट ऑफ सांगेल. पहिलं आहे शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज नांदेड. ओपनचा कट ऑफ लागला होता 591 मार्काला. 591 मार्क. नंतरचा आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद. नीटचा कट ऑफ लागला होता 597 मार्काला. 720 पैकी 597 मार्काचा मुलगा तिथं लागला आहे मिनिमम. त्यानंतर आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लातूर. 589 मार्काचा मुलगा लागला आहे. त्यानंतर आहे SRT गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई. 587 मार्काचा कट ऑफ लागला आहे गेल्या वर्षीचा. समजलं. आता ह्यावरून तुम्ही ठरवा की तुम्हाला नीटमध्ये 720 मार्कापैकी तुम्हाला किती मार्क घ्यायचे. जर तुम्हाला गव्हर्मेंटमधून जर MBBS करायचं असेल तर तुम्हाला 720 मार्कापैकी किती मार्क घेणं गरजेचं आहे आणि त्या मार्क्ससाठी प्लॅनिंग कशी करायची हे तुमचं पुढचं 2 वर्षाचं ध्येय असलं पाहिजे. तुम्ही की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये जर MBBS करायचं असेल तर तुम्हाला नीटमध्ये 720 मार्कापैकी किती मार्क घ्यावे लागतात. ठीक आहे. 720 मार्कापैकी तुम्हाला 101% 600च्या वरच तुम्हाला मार्क्स घ्यावे लागतात. मग 720 पैकी 600च्या वर जर तुम्हाला मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्ही प्लॅन कसं करायला पाहिजे, पेपर कसं सॉल्व करायला पाहिजे, तुमचं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे. आणि प्लॅनिंग हे तुमचं पहिल्या दिवसापासून असलं पाहिजे. ठीक आहे. एक लक्षात घ्या, नीटचा पेपर असतो तुमचा 3 तासाचा. तुम्हाला 3 तासामध्ये बायोलॉजी सॉल्व करायची असते, केमिस्ट्री सॉल्व करायची असते, फिजिक्स सॉल्व करायचं असतं. मुलं बायोलॉजी सोपी असते म्हणून पहिल्यांदा बायोलॉजी सॉल्व करतात, नंतर केमिस्ट्री सॉल्व करतात, नंतर फिजिक्स सॉल्व करतात. सिक्वेन्स तुम्ही तोच ठेवायचा. फर्स्ट बायोलॉजी, नंतर केमिस्ट्री, नंतर फिजिक्स. ठीक आहे. 3 तासाचा वेळ आहे. बायोलॉजीची टोटल 90 क्वेश्चन्स आहेत. 90 क्वेश्चन तुम्हाला 1 तासामध्ये सॉल्व करायचे आहेत. असं कंपल्सरी नाही की 1 तासातच सॉल्व करायचे, पण मी माझा प्लॅनिंग सांगतो आहे. बायोलॉजीचे 90 क्वेश्चन तुम्हाला 1 तासामध्ये सॉल्व करायचे. तुमचं टार्गेट मार्क्स असले पाहिजे तुमचे 340 ते 350. 360 मार्कापैकी तुम्हाला किती घ्यायचे? 340 ते 350. ह्याच्या खाली एकही मार्क येऊ द्यायचा नाही. समजला. पहिला 1 तास बायोलॉजीसाठी दिला. दुसरा बघा केमिस्ट्रीसाठी. केमिस्ट्रीमध्ये आहे टोटल 45 क्वेश्चन. एक क्वेश्चन 4 मार्काचा आहे. केमिस्ट्रीसाठी मोजून 50 मिनिट द्यायचे. 50 मिनिटाचा वर एकही मिनिट द्यायचा नाही. तुमचे टार्गेट मार्क असायला पाहिजेत 150 ते 170, 180 मार्कापैकी असलेच पाहिजे आणि भेटायलाच पाहिजे. प्रॅक्टिसच एवढी करायची, डे नाईट प्रॅक्टिस करायची. भेटतात, मिळतात. 100-175 मार्कपैकी पोरं आहेत. ठीक आहे. तुम्हाला काहीच अवघड नाही आहे. अभ्यास केलं 101% 175, 180 मार्क पडलेले मुलं आहेत ऑल इंडियामधून. ठीक आहे. त्यानंतर आहे फिजिक्स. फिजिक्समध्ये 45 क्वेश्चन आहेत. एक क्वेश्चन 4 मार्काचा आहे. फिजिक्ससाठी मोजून द्यायचा 1 तास 10 मिनिट. कशामुळे फिजिक्ससाठी जास्त वेळ द्यायचा? कारण फिजिक्समध्ये असतात प्रॉब्लेम्स. ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागतो. त्यामुळे सर्वात जास्त वेळ द्यायचा फिजिक्सला. पेपरला बसलं की बायोलॉजी पहिल्यांदा हातामध्ये घ्यायचं, 1 तासामध्ये संपवून टाकायचं. नंतर केमिस्ट्री घ्यायचं, 50 मिनिटामध्ये संपवून टाकायचं. नंतर फिजिक्स घ्यायचं, 1 तास 10 मिनिटामध्ये पेपर संपवून टाकायचं. तुम्हाला मार्क्स 720 पैकी किती घ्यायचे? 640 ते 690. टार्गेट मार्क तुमचे 640 मिनिमम असले पाहिजेत. 640च्या खाली एकही मार्क घ्यायचा नाही. टार्गेट पहिल्या दिवसापासून सेट करून ठेवायचं 640 ते 690. ह्याच्यावर काहीच विचार करायचा नाही. समजला. प्लॅनिंग कसं करायचं, टायमिंगची प्लॅनिंग कसं करायचं, पेपरची प्लॅनिंग कसं करायचं, कुठला पेपर पहिल्यांदा सॉल्व करायचा, किती वेळ द्यायचा, हे तुम्हाला मी पहिल्या दिवशी सांगत आहे. का पहिल्या दिवशी सांगत आहे? नीटची एक्झाम 1 दिवसाची आहे, पण तयारी तुम्हाला 2 वर्ष करायची. रात्रंदिवस 2 वर्ष तयारी करायची.
आता बघा, मार्क्स सांगितले तुम्हाला, टार्गेट किती आहे तुमचं 640 ते 690, 720 मार्कापैकी. मग हे टार्गेट कसं अचीव करायचं, अभ्यास कुठून करायचा, कुठल्या पुस्तकातून करायचा, हे तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे. सर्वप्रथम बघा, मी तुम्हाला बायोलॉजी सांगेल की नेमकं बायोलॉजी कुठून करायची, बायोलॉजीचा अभ्यास कुठून करायचा. मागच्या 8 वर्षाचा एक्सपिरियन्स नंतर मी हे सर्व लिहिलेलं आहे, हे सर्व मी काढलं आहे. लक्षात. फर्स्ट बघा, बायोलॉजीसाठी फक्त एकच बुक यूज करायचं, ते म्हणजे NCERT. CBSE बोर्डचं NCERT यूज करायचं. NCERT सोडून बायोलॉजीसाठी काहीच यूज करायचं नाही, कुठलंच पुस्तक घ्यायची गरज नाही. फक्त NCERT 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, जेवढ्या वेळेस होईल तेवढ्या वेळेस वाचून काढायचं. एकदा वाचून नाही काढायची, 2, 3, 4 वेळेस वाचून काढायची. लक्षात. त्यानंतर बायोलॉजीसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याच्यात डायग्राम्स NCERT मधल्या तोंडपाठ झाल्या पाहिजेत. सकाळी उठून जर कोणी म्हटलं ही डायग्राम काढ, लगेच यायला पाहिजे, एवढ्या तोंडपाठ डायग्राम असायला पाहिजेत. ज्यावेळेस तुमचं NCERT कम्प्लिटली वाचून होईल, 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, त्यानंतर फक्त तिसरं बुक यूज करायचं, ते म्हणजे MTG. कोणतं यूज करायचं? MTGचं ऑब्जेक्टिव्ह फिंगर टिप्स यूज करायचं. तेवढं एक पुस्तक फक्त सॉल्व करायचं, त्याच्यामध्ये फक्त ऑब्जेक्टिव्स आहेत. इकडचा पहिला चॅप्टर वाचायचा, बायोलॉजीचा पहिला चॅप्टर वाचला की काय करायचं, MTG मधलं ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करायचं. लक्षात. अभ्यास कसं करायचा, पहिल्यांदा NCERT मधला पहिला चॅप्टर वाचायचा बायोलॉजीचा, वाचून झाला, पूर्ण कळाला, ट्युशनमध्ये पण झाला, कॉलेजमध्ये पण झाला. ठीक आहे. आता काय करायचं, घरी आल्यानंतर MTG मधला पहिल्या चॅप्टरवरती जेवढे काय ऑब्जेक्टिव्ह असतील तेवढे सगळे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही अभ्यास करायचा, फुल्ली अभ्यास करायचं, काहीच सोडायचं नाही. MTG ह्याच्या बाहेर काहीच येत नाही. बायोलॉजी कळालं, NCERT शिवाय कुठलंच बुक यूज करायचं नाही. ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करताना फक्त MTGचं फिंगर टिप्स यूज करायचं. नंतर बघा आता केमिस्ट्रीसाठी काय करायचं. केमिस्ट्रीसाठी फर्स्ट बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी फक्त MS चव्हाणचं बुक यूज करायचं. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी MS चव्हाणचं बुक यूज करायचं, प्लस NCERTचं बुक यूज करायचं. समजलं. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 2 पार्ट असतात, एक ऑर्गॅनिक असतं, एक इनऑर्गॅनिक असतं. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी फक्त आणि फक्त NCERTचं बुक यूज करायचं, ह्याच्या बाहेर काहीच करायचं नाही. आणि राहिलं ते MCQचं बुक, ते कोणतंही यूज करा तुम्ही, कुठलंही MTGचं घ्या, आर्यनचं घ्या, किंवा कुठलंही एक बुक घ्या ऑब्जेक्टिव्हचं, ते फक्त ऑब्जेक्टिव्हचं सॉल्व करत राहायचं. नंतर बघा आता फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा, स्टेप बाय स्टेप सांगतो मी. पहिल्यांदा फिजिक्स हे फक्त स्टेट बोर्डमधलं यूज करायचं. अभ्यास पहिल्यांदा स्टेट बोर्डमधला करायचा, डायरेक्टली NCERTला हात लावायचा नाही. NCERT स्टेट बोर्डच्या मुलांना समजणार नाही. समजलं. पहिल्यांदा स्टेट बोर्ड यूज करायचं, स्टेट बोर्ड वाचून झालं की नंतर NCERTचं बुक बघायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर NCERTचं बुक झालं की एकतर तुम्ही एररलेस यूज करा, मोस्टली एररलेस यूज करा. एररलेस जर खूप इझी वाटत असेल तर DC पांडेचं ऑब्जेक्टिव्ह बुक आहे ते यूज करा, नाहीतर HC वर्मा यूज करा. परंतु नीट करायची असेल तर एररलेस सफिशियंट आहे. एररलेसच्या वर DC पांडे खूप झालं. SC वर्मामधला एखादे 2 क्वेश्चन येतो नीटसाठी, कारण त्याची लेवल खूप हाय आहे. त्याच्यामुळे डायरेक्टली SC वर्मा घ्यायला जायचं नाही. पहिल्यांदा एररलेस सॉल्व करायचं, नंतर DC पांडे सॉल्व करा, आणि नंतर SC वर्मामधले प्रॉब्लेम सॉल्व करायला चालू करा. सगळ्यात शेवटी मागचे 32 वर्षाचे पेपर सॉल्व करायचे. समजलं. मागचे 32 वर्षाचे पेपर सॉल्व करायचे. एकही क्वेश्चन सोडायचं नाही, प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करायचं. मी फर्स्ट चॅप्टर झाल्या मागच्या 32 वर्षाचे पेपर मी 1 तासामध्ये मी सॉल्व करून टाकेल. 1 तासामध्ये लाईव्ह लेक्चर घेईल आणि सर्वच्या सर्व क्वेश्चन 1 तासामध्ये मी सॉल्व करून देईल. समजलं. हे झाले बुक्स नीटचा अभ्यास करण्यासाठी. आता नेक्स्ट बघूया आपण की जर तुमचा मॅथ ग्रुप असेल, मोस्टली ज्यांचा मॅथ ग्रुप असतो ते लोक इंजिनिअरिंगला जातात. ठीक आहे. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला कोणकोणते एक्झाम द्यावं लागतात. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला JEEची एक्झाम द्यावी लागते, CETची एक्झाम द्यावं लागते,
किंवा बिट्सच्या कॉलेजला जायचं असेल तर त्यांची सेपरेट एक्झाम असते बिट्सची, ती द्यावं लागते. किंवा जर VIT कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर VITवाल्यांची सेपरेट एक्झाम असते, ती द्यावं लागते. सर्वात अगोदर JEEची एक्झाम बघा. जर तुम्ही JEEची मेन्स क्वालिफाय झालात आणि ॲडव्हान्स पण क्वालिफाय झालात तर तुम्हाला IIT कॉलेजला ॲडमिशन भेटतं. जर तुम्ही फक्त मेन्स क्वालिफाय झालात, ॲडव्हान्स क्वालिफाय झाला नाहीत तर तुम्हाला NIT कॉलेजला ॲडमिशन भेटतं किंवा तुम्हाला IIITला ॲडमिशन भेटतं. समजलं? जर तुम्ही JEEची मेन्स क्वालिफाय झालात आणि ॲडव्हान्स क्वालिफाय झालात तर तुम्हाला IITला ॲडमिशन भेटतं, आणि फक्त मेन्स क्वालिफाय झालात तर तुम्हाला एकतर NITला ॲडमिशन भेटतं किंवा IIITला ॲडमिशन भेटतं. नंतर जर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्राची CET द्यावं लागते, MST CET द्यावं लागते. जर तुम्हाला बिट्स कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बिट्सची सेपरेट एक्झाम असते, ती द्यावं लागते. जर तुम्हाला VIT कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला VITची सेपरेट एंट्रन्स एक्झाम असते, ती द्यावं लागते. आता एक एक्झाम आपण बघूत की ती एक्झाम कशी असते ते. सर्वप्रथम बघूत आपण की JEEची एक्झाम कशी असते. JEEची एक्झाम ही IIT कॉलेजमध्ये, NIT कॉलेजमध्ये किंवा IIITमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी JEEची एक्झाम असते. JEEची एक्झाम ही 2 फेजमध्ये असते, मेन्स आणि ॲडव्हान्स. JEEची एक्झाम ही पूर्णतः ऑनलाईन बेस असते, कॉम्प्युटरवरची द्यायची असते. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही JEEची मेन्स क्वालिफाय झालात तर तुम्हाला एकतर NITमध्ये ॲडमिशन भेटतं किंवा IIITमध्ये ॲडमिशन भेटतं. आणि तुम्ही जर JEEची ॲडव्हान्स क्वालिफाय झालात तर तुम्हाला डायरेक्टली IITमध्ये ॲडमिशन भेटतं. IITमध्ये जाऊन तुम्ही इंजिनिअरिंग करू शकतात. JEEची एक्झाम दरवर्षी 2 वेळेस होते. पहिली एक्झाम जानेवारीमध्ये होते, पास झाला तर ठीक आहेत, नाहीतर पुढची एक्झाम होते मार्चमध्ये. म्हणजे तुम्ही JEEची एक्झाम 2 वेळेस देऊ शकतात. नीटची एक्झाम एकच वेळेस होते. त्यानंतर पूर्ण भारतामध्ये IITचे 15 कॉलेजेस आहेत. किती कॉलेजेस आहेत IITचे? 15 कॉलेजेस आहेत. टोटल 15 कॉलेजेसमध्ये सीट अवेलेबल आहेत 13,376. पूर्ण IIT कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करण्यासाठी किती सीट अवेलेबल आहेत? 13,376. ठीक आहे. आता नेमकी JEEच्या एक्झामचा पॅटर्न कसा असतो ते बघूत आपण. आता बघा, JEEची एक्झाम 2 फेजमध्ये असते, एक मेन्स असते, एक ॲडव्हान्स असते. आता मेन्स कशी असते किंवा मेन्स एक्झामचा पॅटर्न कसा असतो हे आता आपण बघू. मेन्स एक्झाम 3 तासाची असते, निगेटिव्ह मार्किंग स्कीम असते. निगेटिव्ह मार्किंग स्कीम म्हणजे बरोबर आलं तर 4 मार्क, चुकलं तर बरोबर आले त्याच्यामधून 1 मार्क कमी होणार. सब्जेक्ट कोणकोणते असतात बघा मेन्ससाठी. फिजिक्स असतो, टोटल क्वेश्चन असतात 25, प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला असतो. टोटल मार्क्स झाले 100, 25/100. समजला? त्यानंतर केमिस्ट्रीचे 25 क्वेश्चन असतात, प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला असतो, मार्क्स झाले 100. मॅथमॅटिक्सचे 25 क्वेश्चन असतात, प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला असतो, मार्क्स झाले 100. म्हणजेच JEEची मेन्स एक्झाम किती मार्काची झाली? टोटल 300 मार्काची. JEEची मेन्स एक्झाम टोटल किती मार्काची झाली? 300 मार्काची. 300 मार्काचा पेपर सॉल्व करण्यासाठी वेळ किती आहे तुमच्याकडे? 3 तास. समजला? त्यानंतर बघा, आता ज्यावेळेस तुम्ही JEEची एक्झाम पास होतात, JEEची मेन्स एक्झाम पास होतात, त्यावेळेस तुम्हाला द्यावं लागते ॲडव्हान्स एक्झाम. लक्षात? सेकंड फेजमधली एक्झाम असते ॲडव्हान्स एक्झाम. आता ॲडव्हान्स एक्झामचा पॅटर्न कसा असतो ते आता आपण बघूत. आता नेक्स्ट आपण बघणार आहे की JEEचा मेन्सचा कट ऑफ किती मार्काचा असतो. JEEची एक्झाम किती मार्काची आहे? 300 मार्काची. आणि 300 मार्कापैकी किती मार्काचा दरवर्षी कट ऑफ लागतो हे तुम्हाला मी इयर वाईज दाखविलं आहे.
2015ला किती होता, 16ला किती होता, 17ला किती होता, 18ला किती होता, 19ला किती होता आणि 20ला किती होता. मी फक्त ओपनचं कट ऑफ सांगेल, बाकीचे कट ऑफ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. आता बघा, 2015ला 300 मार्कापैकी 105 मार्काला ओपनचा कट ऑफ होता. 16ला 100 मार्काचा कट ऑफ होता 300 मार्कापैकी. 18ला 74 मार्काचा होता, 19ला 89 मार्काचा होता आणि ह्या वर्षी जेई मेन्सचा कट ऑफ आहे 90 मार्काचा. म्हणजेच तुम्हाला जर ॲडव्हान्स द्यायचे असेल तर तुम्हाला मेन्समध्ये 300 मार्कापैकी किती मार्काला तुमचा कट ऑफ लागला, 90 मार्काला. समजला? जर तुम्हाला 90 मार्क्स पडले असतील किंवा त्याच्यावर जर पडले असतील तर तुम्ही जेईची ॲडव्हान्स एक्झाम देऊ शकतात. समजला? आता सपोज करा की तुम्ही जेई मेन्स क्वालिफाय झालात, आता तुम्हाला द्यायची ॲडव्हान्स. तर मग ॲडव्हान्सचा पॅटर्न कसा असतो, ॲडव्हान्सचा एक्झाम पॅटर्न कसा असतो, आता हे आपण आता ह्या स्लाईडमध्ये बघू. एक लक्षात घ्या की ॲडव्हान्सचा पॅटर्न हा कधीच फिक्स नसतो. फिक्स नसतो म्हणजे कधी 360 मार्काला एक्झाम असेल, कधी 300 मार्काची असेल, कधी 350 मार्काची असेल, कधी 400 मार्काची असेल. ॲडव्हान्सचा एक्झाम पॅटर्न हा फिक्स नसतो, दरवर्षी चेंज होत राहतो. पण गेल्या वर्षीचा मी कॉमन एक्झाम पॅटर्न मी काढलेला आहे. गेल्या वर्षीपासूनचा जो एक कॉमन पॅटर्न जो यायला लागला आहे दरवर्षी, तो एक्झाम पॅटर्न आहे 360 मार्काचा. आता हे 360 मार्क कसे असतात बघा, 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 सकाळी 9 ते 12 असतो, 3 तासाचा पेपर असतो. ह्या पेपरमध्ये तुम्हाला फिजिक्स 60 मार्काला विचारलं जातं, केमिस्ट्री 60 मार्काला विचारलं जातं, मॅथ 60 मार्काला विचारलं जातं. टोटल मार्क झाले तुमचे 180. पेपर 2 हा 2 ते 5 मध्ये असतो, दुपारी सेकंड सेशनमध्ये. त्याच्यामध्ये पुन्हा फिजिक्स 60 मार्काला असतं, केमिस्ट्री 60 मार्काला असतं आणि मॅथमॅटिक्स 60 मार्काला असतं. ठीक आहे. पेपर असतो सेकंड 2 180 मार्काचा. म्हणजे टोटल तुमचे मार्क झाले 360. 360 हा पॅटर्न दरवर्षी सारखा नसतो. कधी 360 असेल, कधी 340 असेल, कधी 350 असेल. हा दरवर्षी 10-20 मार्कांनी फक्त चेंज होत राहतो. पण पॅटर्न सेम असाच असतो, पेपर 1, पेपर 2. पेपर 1मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, पेपर 2मध्ये पण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ सेम असतं. आता ह्यानंतर आपण बघणार आहेत NDAची एक्झाम. जगामध्ये 2 सेवा सर्वश्रेष्ठ आहेत. पहिली सेवा म्हणजेच देशाची सेवा आणि दुसरी सेवा म्हणजे आईवडिलाची सेवा. त्यापैकी जर कुणाला देशाची सेवा करायची असेल, जर कुणाला मिलिटरीमध्ये जायचं असेल तर सर्वात मोठा चान्स असतो तो म्हणजे 12वी नंतर NDAची एक्झाम पास होणं. 12वी नंतर NDAची एक्झाम जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला डायरेक्टली मिलिटरीमध्ये, मग ते एअरफोर्स असू द्या, नेव्ही असू द्या किंवा आर्मी असू द्या, तुम्हाला डायरेक्टली लेफ्टनंट म्हणून तुम्हाला जॉईनिंग भेटते. म्हणजे 12वी नंतर तुम्ही डायरेक्टली मिलिटरीमध्ये ॲज अ लेफ्टनंट म्हणून जॉईन होतात ट्रेनिंग नंतर. ठीक आहे. बघा आता NDAची एक्झाम दरवर्षी UPSC घेतं. समजलं? सेकंड, NDAची एक्झाम देण्यासाठी तुम्हाला मॅथ ग्रुप कंपल्सरी असतो. थर्ड, एक्झाम ही दरवर्षी 2 वेळेस होते. एका वर्षामध्ये एक्झाम 2 वेळेस होते. एक वेळेस पास नाही झालं, सेकंड टाईम तुम्ही देऊ शकतात. तिसरं, एक्झाम पॅटर्न कसं असतो, NDAची एक्झाम देण्यासाठी पहिल्यांदा रिटन एक्झाम होते. मग ती किती मार्काची असते, कशी असते हे तुम्हाला मी सांगेल. आणि रिटन एक्झाम जर तुम्ही पास झालात तुम्हाला SSB इंटरव्ह्यू द्यावा लागतो. SSB नावाचा एक इंटरव्ह्यू असतो, तो तुम्हाला फेस करावा लागतो. त्यानंतर NDAची एक्झाम जर तुम्ही पास झालात, रिटन पास झालात, इंटरव्ह्यू पास झाला तर तुम्हाला 4 वर्ष ट्रेनिंग असते पुण्याला खडकवासलामध्ये. 4 वर्षाच्या ट्रेनिंगनंतर NDA तुम्हाला डिग्री देतं. एक तर तुम्हाला BSc डिग्री देतं किंवा BA डिग्री देतं. आणि डिग्री घेतल्यानंतर तुम्ही मिलिटरीमध्ये एअरफोर्समध्ये जाऊ शकतात, नेव्हीमध्ये जाऊ शकतात किंवा आर्मीमध्ये जाऊ शकतात. तुम्ही ॲज अ लेफ्टनंट म्हणून तुम्ही तिथे जॉईन होणार मिलिटरीमध्ये. कोणत्याही सेक्शनमध्ये, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कुठेही जाऊ शकतात. आपण आता बघू की नेमकं NDAचा एक्झाम पॅटर्न कसा असतो.
आपण कोणकोणते एक्झाम पॅटर्न बघितला? नीटचा एक्झाम पॅटर्न बघितला. नीटची एक्झाम 720 मार्काची आहे. त्यानंतर बघितलं आपण जेईची एक्झाम, जेईची मेन्स पाहिली, ॲडव्हान्स पाहिली. मेन्स आहे 300 मार्काची, ॲडव्हान्स 360 आणि त्याच्या जवळपास. आता बघूत आपण, आता ह्यानंतर आपण बघणार आहेत NDAचा एक्झाम पॅटर्न कसा असतो, एक्झाममध्ये काय काय विचारतात, कोणकोणते सब्जेक्ट असतात, हे आपण आता बघणार आहे. NDAमध्ये बघा, पहिला पेपर असतो मॅथचा, मॅथमॅटिक्स, जे तुम्ही 11वी आणि 12वीला शिकतात. सकाळी पेपर असतो, 10 वाजता चालू होतो, 12:30 वाजता संपतो. टोटल पेपर असतो 2.5 तासाचा. त्या 2.5 तासामध्ये तुम्हाला 120 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. प्रत्येक क्वेश्चन हा 2.5 मार्काचा असतो. मॅथमॅटिक्सचा पेपर झाला तुमचा 300 मार्काचा. समजला? त्यानंतर दुसरा पेपर असतो तुमचा जनरल ॲबिलिटी टेस्ट. तो पेपर असतो तुमचा टोटल 600 मार्काचा. पेपर असतो 2 ते 4:30. पुन्हा हा पेपर 2.5 तासाचा असतो. टोटल 150 क्वेश्चन असतात. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला असतो. ठीक आहे, समजलं? मॅथ 300 मार्काला, जनरल ॲबिलिटी टेस्ट 600 मार्काला. आता ह्या जनरल ॲबिलिटी टेस्टमध्ये काय काय विचारलं जातं? फर्स्ट बघा, 2 सेक्शन असतात, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन एमध्ये इंग्लिश असते फक्त 200 मार्काला. सर्वात महत्त्वाचा सेक्शन कोणता असतो? इंग्लिशचा. कारण 600 मार्कपैकी 200 मार्क तुम्हाला इंग्लिशमध्ये आहेत. त्यानंतर सेक्शन बी असतो. सेक्शन बीमध्ये काय काय विचारतात? फिजिक्स 100 मार्काला विचारतात, केमिस्ट्री 60 मार्काला विचारतात, जनरल सायन्स 40 मार्काला विचारतात, हिस्ट्री 80 मार्काला विचारतात, जॉग्रॉफी 80 मार्काला विचारतात, करंट इव्हेंट 40 मार्काला विचारतात. टोटल सेकंड पेपर तुमचा असतो 600 मार्काचा. मॅथ किती मार्काचं झालं? 300 मार्काचं. म्हणजे टोटल तुमचं रिटन एक्झाम किती मार्काची झाले? 900 मार्काची. समजलं? त्यानंतर रिटन एक्झाम जर तुम्ही पास झालात तर तुमचा असतो नंतर SSB इंटरव्ह्यू. आणि SSB इंटरव्ह्यू पुन्हा 900 मार्काचा असतो. 900 मार्काची तुमची रिटनची एक्झाम असते, 900 मार्काचं तुमचं SSB इंटरव्ह्यू असतो. टोटल तुमचं 1800 मार्काची NDA एक्झाम असते. किती मार्काची NDA एक्झाम असते? 1800 मार्क्सची. आणि 1800 मार्क्समध्ये जे सगळ्यात टॉपचे जे मुलं असतील तर त्या मुलांचं सिलेक्शन NDAमध्ये होतं. समजलं? आता आपण काय काय बघितलं? जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर JEEची एक्झाम द्यावं लागते. NDAमध्ये जायचं असेल तर NDAची एक्झाम द्यावं लागते. जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची MSTT CET द्यावं लागते. CETची एक्झाम तुम्हाला द्यावं लागते. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फिजिक्समध्ये, त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आणि मॅथमध्ये असे टोटल मिळून तुम्हाला 150 मार्क्स घ्यावेच लागतात जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट असाल तर. फिजिक्स 100 मार्काला असतं, मॅथ 100 मार्काला असतं, केमिस्ट्री 100 मार्काला असतं. 300 मार्कापैकी तुम्हाला 150 मार्क तुम्हाला घ्यावेच लागतात जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल. जर कास्टमध्ये असताल तर 135 मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात जर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. तुम्हाला जर 149 जरी मार्क्स असतील आणि तुम्ही जर ओपन असताल तर तुम्हाला ॲडमिशन भेटत नाही. पूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही. ठीक आहे, 150 मार्क्स तुम्हाला कंपल्सरी आहेत. ठीक आहे. आता बघा की CETची एक्झाम किती मार्काची असते आणि CET एक्झाममध्ये काय काय विचारतात. फर्स्ट बघा, पेपर 1 मॅथमॅटिक्स असतं. 11वीचे 10 क्वेश्चन असतात, 12वीचे 40 क्वेश्चन असतात. टोटल क्वेश्चन झाले तुमचे 50. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला असतो. मॅथचा 50 दोन्ही 100. मॅथचा पेपर झाला 100 मार्काचा. तुमच्याकडे वेळ आहे 90 मिनिट. पेपर 2 बघा, पेपर 2मध्ये असतं फिजिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्समध्ये 10वीचे सेकंड पेपर असतो तुमचा
फिजिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्समध्ये बघा 11वीचे 10 क्वेश्चन असतील, 12वीचे 40 क्वेश्चन असतील. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये 11वीचे 10 क्वेश्चन असतील, 12वीचे 40 क्वेश्चन असतील. टोटल फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मिळून झाले 100 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला असतो. टोटल मार्क्स झाले तुमचे 100. मॅथ 100 मार्काला असतं, फिजिक्स आणि केमिस्ट्री 100 मार्काला असतं. टोटल झाले तुमचे 200 मार्क. हा 200 मार्काचा पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे 180 मिनिटामध्ये. 180 मिनिटामध्ये म्हणजेच 3 तासामध्ये. आलं लक्षात? हे झालं तुमचं CETचं. CETची एक्झाम किती मार्काची असते? 200 मार्काची. आत्तापर्यंत आपण बघितलं की जर तुम्हाला मेडिकलला जायचं असेल, MBBS करायचं असेल, BMS करायचं असेल किंवा BDS करायचं असेल तर तुम्हाला नीट एक्झाम द्यावं लागते, किंवा एम्स कॉलेजला जायचं असेल तर एम्सची एक्झाम द्यावं लागते, जिपमर कॉलेजला जायचं असेल तर जिपमरची एक्झाम द्यावं लागते. जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला एकतर तुम्हाला JEE द्यावं लागते, किंवा तुम्हाला महाराष्ट्रामधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CET द्यावं लागते. ह्या सर्व एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय असतो तो असतो फिजिक्स. सर्वात महत्त्वाचा विषय. तुमचा एक विषय सर्व डिसाईड करतो की नेमकं तुम्ही जाणार आहेत कुठं. तुम्हाला MBBSला ॲडमिशन मिळू शकतं का नाही, तुम्हाला BMSला ॲडमिशन मिळू शकतं का नाही, हे डिसाईड करणारा फक्त एकच विषय असतो, तो म्हणजे फिजिक्स. मागच्या 8 वर्षापासून मी लातूरमध्ये फिजिक्स शिकवत आहे. ह्या वर्षीपासून अंबेजोगाईमध्ये आपण न्यूटन फिजिक्स क्लासेस लातूर अँड अंबेजोगाई ह्या नावाने चालू करत आहे. सर्वप्रथम आपण बघू की नेमकं फिजिक्स म्हणजे असतं काय, किंवा फिजिक्स म्हणजे तुम्हाला शिकायचं काय, की नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या हे आपण बघू. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू की डेफिनेशन काय आहे फिजिक्सची. बघा, फिजिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी स्टडी मॅटर, मोशन, हीट, लाईट, इलेक्ट्रिसिटी, साऊंड, ॲटम अँड न्यूक्लियाय. काय काय शिकणार आहेत आपण फिजिक्समध्ये? एक, मॅटर. मॅटर म्हणजे काय असतं. नेक्स्ट, मोशन. एखादी गाडी जात असेल, किती स्पीडनं जायली, किती वेलोसिटी जायली, किती ॲक्सिलरेशननं जायली, म्हणजे त्या गाडीचं झालं मोशन. त्यानंतर आपण शिकणार आहेत आपण हीट. हीट नेमकी येती कुठून, जाती कुठं, मग काय होतं, काय नाही होत. त्याच्यानंतर लाईट, त्याच्यानंतर साऊंड, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी, आणि त्याच्यानंतर ॲटम अँड न्यूक्लियाय. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं म्हणजेच काय करणं? फिजिक्स शिकणं. फिजिक्स काय असं खूप मोठं किंवा खूप वेगळी गोष्ट नाही आहे. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करणं. आता मी तुम्हाला सांगत आहे की NCERTमध्ये कसा सिलेबस आहे आणि स्टेट बोर्डमध्ये कसा सिलेबस आहे. आता बघा, NCERTमध्ये फर्स्ट चॅप्टर आहे फिजिकल वर्ल्ड, सेकंड चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट. तसं स्टेट बोर्डमध्ये दोन्ही चॅप्टरचा एकच चॅप्टर आहे, तो म्हणजे युनिट्स अँड मेजरमेंट. NCERTमध्ये तिसरा चॅप्टर आहे मोशन इन स्ट्रेट लाईन. तसं स्टेट बोर्डमध्ये कोणतं चॅप्टर आहे? मॅथमॅटिकल मेथड्स. त्यानंतर फोर्थ चॅप्टर आहे NCERTमध्ये मोशन इन प्लेन. तसं स्टेट बोर्डमध्ये त्या चॅप्टरचं नाव काय आहे? मोशन इन प्लेन, सेम नाव आहे. त्यानंतर NCERTमध्ये आहे लॉज ऑफ मोशन, 5वा चॅप्टर. 6वा चॅप्टर आहे वर्क पॉवर एनर्जी, आणि 7वा चॅप्टर आहे सिस्टीम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशन मोशन. NCERTमधल्या ह्या 3 चॅप्टरचा 5वा, 6वा, 7वा ह्या 3 चॅप्टरचा स्टेट बोर्डमध्ये एकच चॅप्टर आहे, दॅट इज लॉज ऑफ मोशन. समजलं? NCERTचा आणि स्टेट बोर्डचा सिलेबस वेगळा नाही, फक्त चॅप्टरचे नावं वेगळे आहेत. NCERTमध्ये चॅप्टरला जर नाव असेल वर्क एनर्जी पॉवर, लॉज ऑफ मोशन आणि सिस्टीम पार्टिकल्स रोटेशन मोशन, ह्या तिन्ही चॅप्टरचा स्टेट बोर्डमध्ये एकच चॅप्टर दिला आहे, दॅट इज लॉज ऑफ मोशन. समजलं? मी तुम्हाला पहिला चॅप्टर स्टार्ट करेल युनिट्स अँड मेजरमेंट. आता बघा, फिजिक्सचा पहिला चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर, युनिट्स अँड मेजरमेंट स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला फिजिक्ससाठी जेवढं काय बेसिक मॅथ असतं, जे तुम्ही 8वीला 9वीला 10वीला शिकतात, तर ते बेसिक मॅथ तुम्हाला मी अगोदर शिकवाल. पहिले 2 ते 3 लेक्चर मी तुम्हाला बेसिक गोष्टी शिकवाल. तुमच्या बेसिक गोष्टी एकदा परफेक्ट झाल्या की तुम्हाला मी पहिला चॅप्टर स्टार्ट करेल, दॅट इज युनिट्स अँड
मेजरमेंट. बेसिक गोष्टी का शिकायच्यात? कारण बेसिक गोष्टी जर तुम्हाला येत नसतील, बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील, तर तुम्ही फिजिक्सचे कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. पण जर तुमचं बेसिक परफेक्ट झालं, तर तुम्ही JEEचा मेन्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल, JEEचा ॲडव्हान्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल, नीटचा तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल. त्यामुळं तुम्हाला बेसिक येणं हे खूप महत्त्वाचं आहे. 8वी 9वी 10वीला तुम्ही काही केलं नसेल, अभ्यास केला नसेल तरी चालेल, परंतु माझे जे व्हिडिओज आहेत बेसिकचे, ते सर्व व्हिडिओ तुम्ही एकदा बघा, एकदा तुमच्या डोळ्याखालून घाला, त्याच्या नोट्स काढा आणि त्यानंतरच तुम्ही फर्स्ट चॅप्टरला स्टार्ट करा, दॅट इज युनिट्स अँड मेजरमेंट. तिथून पुढं एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 8वी 9वी 10वीला काही अभ्यास केला नसेल, 10वीला कमी मार्क्स भेटले असतील किंवा काहीही झालं असेल, ते सर्व गोष्टी विसरून जावा. 2 वर्षासाठी विसरून जावा. 11वीसाठी 12वीसाठी 2 वर्षासाठी फक्त विसरून जावा तुम्ही. त्याच्यानंतर एकदा तुम्हाला नीटमध्ये चांगले मार्क्स येऊ द्या, तुम्हाला JEEमध्ये चांगले मार्क्स येऊ द्या, चांगल्या कॉलेजला नंबर लागू द्या. आयुष्यामध्ये पुन्हा तुम्हाला मागं वळून बघायची गरज नाही पडणार. त्यामुळं आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे 2 वर्ष आहेत ते म्हणजे 11वी आणि 12वी. वेळ वाया घालू नका. कोरोनामुळे जग थांबलं आहे, शिक्षण थांबलं आहे, परंतु तुम्ही तुमचा अभ्यास थांबवू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही नीटची एक्झाम देताल, ज्यावेळेस तुम्ही JEEची एक्झाम देताल, त्या दिवशी कोरोना नसणार आहे. त्या दिवशी 15 ते 16 लाख मुलांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे आणि करावंच लागणार आहे. जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर कॉम्पिटिशन करावंच लागणार आहे, अभ्यास करावाच लागणार आहे. त्यामुळं अभ्यासाला सुरुवात करा. माझे यूट्यूबवरती व्हिडिओ येत राहतील. जर तुम्हाला क्लासेसला जॉईन व्हायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही नंबरवरती कॉल करा. जरी तुम्ही क्लासेसला जॉईन झाला नसताल आणि तुम्हाला जर अभ्यास करताना कुठं अडचण येत असेल तर डायरेक्टली तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा क्वेश्चन, तुमचा प्रॉब्लेम मला सेंड करा. मी त्याचं उत्तर तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटामध्ये तुम्हाला तुमच्या नंबरवरती पुन्हा सेंड करेल. त्यामुळे अभ्यास करत राहा. काळजी घ्या.